असेल की नुकतेच 2025 सालासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ग्रासा माशेल यांना नुकतंच 2025 या सालासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर हे जे काही पुरस्कार आहे त्याचं संपूर्ण नाव मित्रांनो इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार असं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर्षीच्या विजेत्या ठरलेल्या आहेत ग्रासा माशेल, ज्या की आपण बघितलं तर मोझांबिक या देशाच्या आहेत. यांना हे पुरस्कार का देण्यात आलेला आहे? कारण शिक्षण असेल, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरण हे जे काही क्षेत्र आहेत, त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. तसेच मानवी हक्कांचा जे काही लढा आहे, त्यासाठी त्या ओळखल्या जातात. म्हणून हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. आणि या ज्या ग्रासा माशेल आहेत, त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर त्या मोझांबिक या देशाच्या माजी शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्या अगोदर दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते होते नेल्सन मंडेला यांच्या त्या पत्नी सुद्धा आहेत. त्या एल्डर्स या जागतिक शांतता गटाच्या संस्थापक सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे यांच्याविषयी लक्षात घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे काही पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, त्याविषयी काही महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. त्याची स्थापना 1986 साली इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे करण्यात आलेली होती. या पुरस्काराचं स्वरूप आहे ₹1 कोटी रोख रक्कम, त्यानंतर प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह. आणि मागील विजेते कोण होते 2024 चे ते सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. कदाचित आपल्याला 2024 चे सुद्धा विजेते कोण होते हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्यांचं नाव होतं मिशेल बाचलेट, जे की चिली या देशाच्या माजी राष्ट्रपती होत्या मित्रांनो. हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत.